पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तासच शिल्लक आहेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै म्हणजे उद्यापर्यंत शेवटची मुदत आहे। त्यातच पीक विमा भरता यावा यासाठी आज सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील बँका सुरू होत्या। राज्यातील विविध भागात पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या। या रांगा वाढतच चालल्याचं चित्र पाहायला मिळालं। ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्यामुळे आधी शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असं सांगितलं। असं असलं तरी बँकाबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या। शनिवारी नांदेडच्या भोकरमध्ये एका शेतकऱ्याचा रांगेत उभे असताना मृत्यू झाला होता। आता मुदत संपण्याआधी शेवटचे काही तासच शिल्लक राहिला असताना बहुतांशी शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विमा भरण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवावी, त्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। 31 जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा काढण्यासाठी शेवटची तारीख असल्यानं शेतकऱ्यांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती। सरकारनं बँकांना रविवारी बँक सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील देना बँकची शाखा बंद असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। देना बँक बंदच असल्यानं पीक विमा काढण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली। शेतकरी सकाळपासून पीक विमा काढण्याकरिता बँकेच्या बाहेर रांगेत उभे होते। मात्र सरकारनं आदेश देऊन देखील बँक न उघडल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते। दरम्यान यावली शहीद येथील देना बँकेचे अधिकारी कर्मचारी हे सरकारला प्रशासनाचं ऐकत नाहीयेत। या अगोदर देखील असं प्रकार घडलेले आहेत। या बँकेची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करून देखील आणि कारवाईचं आश्वासन देऊन देखील पुढे काहीच झालं नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनीही लेखी आश्वासन दिलं, पण कारवाई न झाल्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। काल कृषी मंत्र्यांनी आणि सरकारने आदेश दिले का रविवारी आणि शनिवारी बँक उघडी राहील। इथं कोणत्याच प्रकारची बँक उघडी नाही आहे। सर्व शेतकरी इथं हे आपला पीक विमा भरण्यासाठी इथं हजर झालेले आहे। तसेच आमचे कृषी सहाय्यक प्रशांत भाऊ राऊत इथं 3 दिवसापासून हजर आहे, पण इथं कोणीच आपला पीक विम्याचे फॉर्म घ्यायला कोणीच हजर नाही आहे। इथं जे बँक आहे हे नेहमी करता आम्ही या बँकेची बरेच वेळा तक्रार केली आहे, कलेक्टरकडे तक्रार केली आहे। कलेक्टरनं सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन लिहून दिलेलं आहे का असले तर एक किंवा इथचा जो हे आहे कर्मचारी आहे हा 1 वाजता इथं येते बँक उघडण्यासाठी। त्याच्यानंतर फक्त 2च तास राहते, 3 वाजता बँक पुन्हा बंद करून तिथं जाते। वरिष्ठांचे असे निर्देश होते की बाबा तुम्ही सर्व कृषी सहाय्यक आपल्या हेडक्वार्टरला राहा आणि सुट्टीचा दिवस असून सुद्धा प्लीज शेतकऱ्यांचे पीक विमाचे अर्ज भरून द्या। आणि आज बँक खुले राही नाही वरिष्ठांचे आदेश होते, परंतु 10 वाजतापासून यावली येथे बँक बंद आहे। शेतकरी गोळा झाले, त्यांनी फॉर्म भरून घेतले, परंतु बँकेची वाट पाहू ते आतापर्यंत थकले, पण बँक अजून उघडलेली नाही। मराठवाड्यात पाहूया आता आपण काय स्थिती आहे। पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आलाय। अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्यानं बँकेबाहेर हजारो शेतकरी रांगेत उभे होते। रविवारी असताना देखील बँका सुरू होत्या। बीड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात बँकेसमोर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी त्यांच्या बायका मुलांना घेऊन रांगेत उभे होते। पीक विमा भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अंमळनेर या ठिकाणी बीड जिल्ह्याची बँक आहे। तर या बँकेमध्ये कर्मचारी 4 आहेत आणि गावं इथं 36 ते 35 अशी गावं आहेत। तर या गावाचा इथले जे कर्मचारी आहे यांच्यावर भरपूर लोड पडतो आणि त्यातल्या त्यात त्यांनी ऑनलाईन केलेला आहे कारभार। त्या ऑनलाईनमुळे एका व्यक्तीला कमीत कमी अर्धा तास तरी जातो, ते थंब सिस्टीम वगैरे त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी होती। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी भरपूर अडचणी येत आहे त्या असे, कारण की या बँकेच्या शाखेखाली जवळजवळ 36 गावं येतात। 36 गावामध्ये लाखो शेतकरी आहेत। प्रत्येकाचे बँकेमध्ये डिपॉझिट आहे, खातेदार आहेत। ते खातेदारांना आपापला स्वतंत्र विमा भरण्यासाठी शासनाने असं काही केलं पाहिजे की ऑनलाईन न भरता ऑफलाईन करून शेतकऱ्यांचे पैसे स्वीकारले पाहिजेत। एका शेतकऱ्याचे ऑनलाईन करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं जातात। तर इतक्या 36 गावाच्या शेतकऱ्याचे ऑनलाईन करायचे म्हणलं तर त्यांना किती तास लागतील याचा विचार करायला पाहिजे शासनाने। बीड जिल्हा बँकेच्या बालपीर शाखेसमोरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। पीक विमा भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे। जिल्ह्यातील सर्वच बँकांसमोर हजारो शेतकरी आजही लाईन मध्ये उभे आहेत। आपण पाहू शकतो की या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बालेपीर शाखेसमोर ही जी गर्दी दिसते आहे, इथं मोठ्या प्रमाणात पुरुष आहेत, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। अक्षरशः 2-2, 3-3 दिवसापासून महिला या ठिकाणी ठाण मांडून आहेत। घरचे सगळे कामधंदे, शेतामधील जे कामं आहेत ती कामं सोडून शेतकऱ्याला
आणि महिलांना या ठिकाणी पीक विमा भरण्यासाठी ठाण मांडून बसावं लागत आहे। उद्या शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्याची लगबग आहे। आज रविवारी बँका बंद बँका सुरू असल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे। मात्र 15 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरून घेण्याची मुदत वाढवल्यास शेतकऱ्यांच्या सर्व पीक विमा भरण्याचं काम पूर्ण होईल आणि एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही, एवढीच अपेक्षा या बळीराजाची आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या गोष्टीकडे लक्ष देतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। पीक विमा भरण्यासाठी परभणीत देखील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पीक विमा भरला जात नसल्यानं बोरीपालम, गंगाखेड आणि पूर्णा इथं शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। मानवत पाथरी इथं शेतकऱ्यांनी आंदोलन करताना काही ठिकाणी तोडफोड देखील केली। अर्ज भरण्याची मुदत वाढून मिळावी अशी मागणी शेतकरी करतात। आणि याच घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। गेल्या 5-6 दिवसांपासून ऑनलाईन विमा भरण्याचा फज्जा झाल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून राज्य शासनानं इथं ऑफलाईन विमा घ्यायला सुरुवात केली आहे। बँकांमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये इथं ऑफलाईन विमा घ्यायला सुरुवात झाली आहे आणि अपुरे कर्मचारी आणि अपुऱ्या खिडक्या यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची इथं गर्दी होऊ लागली। आतापर्यंत फक्त जिल्ह्यात 40% एवढाच विमा भरला गेला आहे आणि 60% शेतकरी बाकी आहेत। रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानंतर आज रविवार असताना सुद्धा बँका सुरू आहेत आणि विमा भरण्याचंच काम इथे सुरू आहे। पण असं असताना सुद्धा 2 दिवसात 60% काम आटोपणं शक्य आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं आता खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे। दुसरीकडे इथं विमा भरण्यासाठी काही हे जे शेतकरी आहेत ज्यांच्यावर बोजा वगैरे चढला आहे त्या शेतकऱ्यांचा सुद्धा विमा भरला गेला नाही कुठल्या कारणाने। हररावी करून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना डावलल्याचा शेतकरी इथे काही आरोप करू लागले। त्यामुळे या संपूर्ण गोष्टींमध्ये सुसूत्रता यावी आणि अजून खिडक्या वाढाव्या अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। या व्यतिरिक्त 2 दिवसात विमा जर भरला गेला नाही तर अजून काही 8 दिवसाची मुदत या विमा भरण्यासाठी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। म्हणून संपूर्ण जिल्ह्याभरातली परिस्थिती पाहता संपूर्ण बँकांमध्ये मोठ्या विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लागल्या 4-4, 5-5 दिवसांपासून शेतकरी जे आहेत तिथं ताटपायला लागले। त्यामुळं आता इथं तारीख वाढवून देण्याची मागणी होऊ लागली। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया। दुसरीकडे जालन्यातही अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेबाहेर प्रचंड मोठी गर्दी केली होती। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, मात्र जालना जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांनी शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज भरून घेतले। दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळते, मात्र यंदा राज्य सरकारकडून मुदतवाढ न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। आणि या सर्व गोंधळाच्या स्थितीवर शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली जावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना भेटणार असल्याचंही त्यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं। केंद्र सरकार आणि विमा कंपन्याच या शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि त्याने ती जबाबदारी नाकारताही येणार नाही। मी स्वतः शुक्रवारी कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि उद्या सोमवारी गेल्या त्यांची भेट घेणार आहे आणि किमान 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढवली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेणार आहे। गेल्या वर्षी सरकारनं वाढवली होती, त्यामुळे अशी मुदत यावर्षी सुद्धा वाढवावी अशी त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे आणि त्याबद्दल मी आग्रही राहणार आहे। देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय। ते अहमदनगर इथल्या भेंडामध्ये बोलत होते। कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली। त्यांची परिस्थिती फार वाईट आहे म्हणून 82,000 कोटीचं कर्ज त्यांचं काल माफ केलं। कुणाचं कारखानदार मिळाले 82,000 कोटीचं आणि इथं 36,000 कोटी का 40,000 कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे। त्याची चर्चा चालू मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं, मी त्यांना ऐकवलं ते की महाराष्ट्रात आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आणि म्हणून मी त्यांना नोट पाठवली आणि सरसकटच्या खाली 2,000 रेग मारली एवढं। कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत। मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणातील पाणीसाठा 83.31 TMC इतका झालाय।
पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे। प्रतिसेकंद 12,375 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जातोय। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21.69 TMC पाण्याची गरज आहे। 1 जूनपासून आतापर्यंत कोयना इथे 3,248 मिलीमीटर, नवजा इथे 3,592 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3,043 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी। पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली। पार्किंगच्या बाजूची दरड पडल्यानं अनेक पर्यटक गडावर अडकलेत। हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। हवेली तहसीलदार कार्यालयाला पोलिसांकडून माहिती देण्यात आली। सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळल्याचं आपण पाहतोय आणि अनेक पर्यटक हे गडावर दरड कोसळल्यामुळे गडावर अडकलेले आहेत। हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगडावर अनेक नागरिकांची गर्दी असते, अनेक पर्यटक लांबून येत असतात आणि अशा सुट्टीच्या दिवशीच ही दरड कोसळली, त्यामुळे अनेक पर्यटक अडकून पडलेत। बातम्या औरंगाबादमधून। पर्यटनासाठी आलेल्या बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन आणि त्यांच्या मुलीला शनिवारी औरंगाबादमध्ये प्रवेश नाकारण्यात आला। वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या या लेखिकेला MIMनं विरोध दर्शवला, त्यामुळे त्यांना माघारी परतावं लागलं। पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार तस्लिमा या एअर इंडियाच्या विमानानं मुंबईकडे रवाना झाल्या। दरम्यान विरोध करणाऱ्या MIMच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या गेटवर गोंधळ घातला। मुसलमान तस्लीमा नसरीन को एक महिला नहीं मानते हैं, वो एक चुड़ैल है और उस चुड़ैल को हम अपनी औरंगाबाद की सरजमीन पर कदम नहीं रखने देंगे। फ्लाइट रनवे के ऊपर पहुंच गई थी, लेकिन पुलिस ने भी ये भांप लिया था कि औरंगाबाद के नौजवान इस महिला को, इस चुड़ैल को बर्दाश्त नहीं करने वाले, इसीलिए एयर ट्रैफिक कंट्रोल से रिक्वेस्ट करके फ्लाइट को रोका गया, दोबारा उसे लाया गया और सीढ़ी के जरिए उसे चढ़ाकर औरंगाबाद की सरजमीन से उसे यहाँ से दफा किया गया। राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत। अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पाहायला मिळते। नागपंचमीनंतर शिव्या देण्याचा हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो। गेल्या अनेक वर्षापासून सुरखेड आणि बोरी या 2 गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात। या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात। या शिव्या कुणाला ऐकू येऊ नयेत यासाठी पारंपरिक वाद्य वाजवली जातात। या 2 गावातील 2 महिलांची इथल्या ओढ्यावर भांडणं होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून सुरखेड आणि बोरी गावच्या महिलांमध्ये एकमेकींना शिव्या देण्याची अनोखी प्रथा सुरू झाली। ही प्रथा आजही सुरू आहे। शिव्यांचा हा सामना पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक लोक इथे येतात। अशा शिव्या दिल्यानं गावात रोगराई येत नाही अशी गावकऱ्यांची धारणा आहे। हा जर बार मोडण्यात आला तर गावामध्ये सुवासिन बाई अशी राहत नाही, त्या विधवा होतात किंवा गावामध्ये भुंग सुटतात, अशा काय आमची श्रद्धा आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा बार बंद नाही झाला पाहिजे। त्याच्याभोवती आमची थोडी श्रद्धा पण आहे आणि महिलांचा उत्साह पण असतो, त्यामुळे हा बार आमच्यासाठी अतिमोलाचा आहे। शिव्या देण्याच्या या प्रथेच्या दिवशी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो, त्यामुळे या महिलांना आवरण्यासाठी महिला पोलीस आणि ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडते। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। देव तारी त्याला कोण मार या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील तर म्हणून प्रवीण दरीत कोसळून देखील वाचला। आंबोलीतल्या तरुणाने त्याला सुखरूपपणे बाहेर काढला। शनिवारी सकाळी गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते। मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता आणि त्यावेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला। सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावला। या दरीत कोसळल्यावर वाचण्याची शक्यता फार कमी असते। आल्मेडा मित्रमंडळ आणि आंबोलीतल्या तरुणांनी प्रवीणचे प्राण वाचवले। त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा बोरखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळा बाजार या गावातील 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका 46 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली। ज्या वयात त्या चिमुकलीला शाळेत जायला पाहिजे त्याच वयात कोर्टात उभी राहण्याची वेळ नराधमानं या चिमुकलीवर आणली। या मुलीचे आईवडील मोलमजुरी करून उपजीविका करतात, त्यांना या घटनेनं जबर धक्का बसलाय। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।
आमची लहान, शाळेतून आल्यानंतर आम्ही घरी नसतो, आम्ही शेतमजुरी करतो, पोट भरतो. याच्या पुढे काय करा, आमची पोरगी जे शाळेतून आल्यानंतर याने चिवड्याचे लालूच दाखवून आमच्या पोरीवर त्याने अन्याय केला. सगळ्यात पहिले संबंधित गावाला जाऊन आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं. नंतर त्या मुलीच्या आईची फिर्याद दाखल केलेली आहे. महिला दक्षता समितीच्या एक आमचे सदस्य आहेत, त्यांना पण बोलवून पण त्या मुलीला पण त्या संबंधित महिलांनी आमच्या विचारपूस केली. तिने पण तिच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यावरून गुन्हा दाखल करून वैद्यकीय तपासणी वगैरे त्या मुलीची केलेली आहे. गोंदियासारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातील तरुणी आता लवकरच हवाई सुंदरी झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस आणि केबिन क्रू पदाच्या निघालेल्या 400 जागांसाठी गोंदियामध्ये 2 दिवसीय पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. गोंदिया जिल्ह्यातील तरुण तरुणींच्या स्वप्नांना गरुड पंख लाभावेत यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 2 दिवसीय एअर होस्टेस आणि केबिन क्रू पदाच्या पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेतून युवक युवतींमधील आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती जागृत होऊन ते नक्की यशस्वी होतील आणि विमान वाहतूक सेवेत काम करताना दिसतील असा विश्वास देखील या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. मुलींची आपण या ठिकाणी प्रशिक्षण आणि स्क्रीनिंग घेत आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे 2 दिवसाचा, याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट आणि फक्त फॉर्म भरून घेणं एवढं त्याच्यातला विषय आहे. आणि नक्की या ठिकाणी आता ज्या मुली आलेल्या आहेत तर त्याच्यातून मला यावर्षी माझा विश्वास आहे की 10 पेक्षा जास्त मुली आपल्या पुढच्या याच्या वर्षामध्ये कॅबिन. आम्हा मुलींसाठी चांगली एक प्लॅटफॉर्म आहे हा, की आम्ही जेणेकरून आमचे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आणि जे पण आमच्यामध्ये क्षमता आहे ते आम्ही लोकांसमोर आणून ठेवू आणि सांगू आम्ही की नाही, आम्ही अर्जुनी मोरगावमधले नसून आम्ही पण चांगलं करू शकतो आणि विदर्भाचं नाव रोशन करू शकतो. लास्ट टाइम जब हुआ था अर्जुनी गांव में तब 4 गर्ल्स का सिलेक्शन हुआ था, तो इस टाइम हमको होप है कि हम 20 से ज्यादा सिलेक्ट हो. मागील वर्षी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 4 मुली एअर इंडियात लागल्या असून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर यावर्षी 10च्या वर पूर्व विदर्भातील तरुणी या हवाई सुंदरी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तर या दिलेल्या संधीचं आपण सोनं करू असा विश्वासही या तरुणींनी व्यक्त केला. सामान्य माणसाची मेंटॅलिटी ती बरोबर नाही आहे. आता मी पण ऐकलं होतं की खूप लोक असं म्हणतात की एरोस्टेज आहे, त्यांना खूप म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन असतात लोकांचे, पण तसं काही नाही आहे. आम्ही आता या फील्डमध्ये आलो आहे, आम्हाला कळतंय की काय रिअलिटी. इतर मुलींना मी हेच सांगणार की त्यांनी अधिकाधिक या वर्कशॉपचा फायदा घ्यायला पाहिजे, कारण त्या मुलींमध्ये दुर्गम भागातल्या मुलींमध्ये खूप टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांना या फील्डमध्ये घाबरण्याची काही गरज नाही आणि शासनाने अधिकाधिक त्यांना अशी संधी द्यायला पाहिजे. या कार्यशाळेत पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या 5 जिल्ह्यातून 213 तरुणींनी सहभाग घेतला होता. यापैकी 60 तरुणींची पूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. भंडारानंतर बातमी चंद्रपूरमधून. मान्सून बरसला की तरुणाई आणि निसर्गप्रेमींना खुणावतो तो कोसळणारा पाऊस आणि फेसाळ धबधबे. चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गानं भरभरून माया केली. ताडोबाच्या परिघात असलेल्या रामदेगी धबधबा सध्या पर्यटकांनी फुलून गेलाय. डेस्टिनेशन रामदेगी वर्षा सहलीसाठी निघणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती ठरलाय. चंद्रपुरातील हा देखणा रामदेगीचा धबधबा. घनदाट जंगलातील रामदेगी धबधबा स्थळी पोहोचताच डोळ्यासमोर येतो तो धरणीनं नेसलेला हिरवा कंच शालू. काही थोडक्या पायऱ्यांचा चढ पार केला की आपल्याला खुणावतात ती छोट्या छोट्या झऱ्यांची आनंद स्थळं. अगदी जुलैच्या प्रारंभापासून रामदेगी परिसर पर्यटकांनी फुलून गेलाय. वर्षा सहलीसाठी पोचलेल्या पर्यटकांच्या चमूनं चढून आल्यावर खुणावणारा धबधबा पाहिला की आनंदाला उधाण येतं. वातावरण खूप छान आहे आणि सुंदर धबधबा आहे. या सीझनमध्ये हा स्पॉट वन ऑफ द बेस्ट स्पॉट म्हणून ओळखला जाऊ शकतो किंवा पाहिला जाऊ शकतो. मला तरी वाटतं की मॅक्झिमम फॅमिलीज असतील, फ्रेंड सर्कल असतील तर येऊन नक्की मजा करावी. हा धबधबा खूप प्रसिद्ध आहे, खूप आनंद करण्यासाठी खूप चांगला प्लेस आहे. मी इथे आलो, मला असं वाटलं की माझा आहे ना थोडं बहुत एन्जॉयमेंट होईल. पाणी नाही आहे, काही नाही, पण इथला झरण्याचं पाणी बघून मला इतका मनापासून आनंद झाला की पुन्हा मी यावे अशीच मी इच्छा करतो. यंदा सरासरीपेक्षा पाऊस काळ हा कमी आहे. याचा परिणाम रामदेगी धबधब्याच्या खळाळत्या सौंदर्यावर देखील पडलाय.
मात्र यामुळे धोका कमी असल्यानं पर्यटकांचे लोंढे सध्या रामदेगीकडे वळतायत. घनदाट जंगलातला मात्र सहज पोचण्याजोगा धबधबा अनुभवण्यासाठी रामदेगी हा मान्सून फेवरिट स्पॉट ठरतोय. आशिष शंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. पुढची बातमी विदर्भातल्या शेगावमधून गेल्या 2 महिन्यांपासून आषाढी एकादशी वारीसाठी गेलेली श्रींची पालखी मंगळवारी शहरात परतली. श्रींची पालखीचे रविवारी सकाळी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. श्रींच्या रजत मुखवट्याचं यावेळी पूजन करून दर्शन घेण्यात आलं. यावेळी खामगाव शेगाव मार्गावर पालखीसोबत जिल्ह्यातील 2 लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी वारीत सहभागी टाळकर्त्यांचा रिंगण सोहळा पार पडला आणि हा सोहळा पाहण्यासाठी शेगावसह बाहेरगावच्या भक्तांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. जय गजाननच्या गजरात श्रींच्या पालखीचं शहरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.